हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. आज सकाळची कामे वगैरे आवरून झाली होती. देवपूजा वगैरे करून झाली. आता मुलांची परीक्षा चालू आहे, त्यामुळं मुलं पटकन दुपारीच माघारी येतात. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मी पुट्ट आणि हरभऱ्याची भाजी बनवली होती. ह्याच्या अगोदर मी ह्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, पण आजची थोडीशी भाजी वेगळ्या पद्धतीने केली होती म्हटल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा हलकासा भाजून घेतला. जास्त काही लाल नाही केला, थोडासा भाजला तरी बस होतो. थोडंसं आलं, लसूण, हिरवी मिरची असेच उभेच काप घातले होते फक्त. कढीपत्ता थोडासा टाकला आणि हरभरे हे रात्रभर भिजत घालून घेतले होते. धुवून घेतले 2-3 वेळा स्वच्छ आणि ते पण त्याच्यामध्ये घालून थोडंसं परतून घेतलं. छान होते अशी पण भाजी, थोडी पटकन होते असं केली की. मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, थोडासा चिकन मसाला, धन्याची पूड, हे मसाले थोडंसं भाजले की भाजीला आणखी चव येते. मग ते थोडंसं भाजून घेतलं. जास्त काही भाजायची गरज नाही, थोडं थोडं भाजलं तरी बास होतं. आणि मग वरून थोडंसं गरम पाणी घातलं. गरम पाणी घातले कसं जरा पटकन शिजले जातात. हरभरे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळं मग असं गरम पाणी घालते, कारण ते आधी भाजलेले आहेत आणि परत थंड पाणी ओतले की ते पूर्ण थंड होतं त्याच्यामुळं. मग आणि थोडंसं नारळाचं दूध काढून घातलं आणि वरून मग कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी घालून घेतली. नाश्ता झाला होता. आता परत बाकीची कामे वगैरे आवरून झाली आणि दुपारच्या जेवणात मग मुलांना सुट्टी होती म्हटल्यानंतर मग मसाले भात बनवा म्हटलं, त्यांना आवडतो. मग हे कुकरमध्ये थोडंसं तूप घेतलं होतं. तुपात छान होतं भात. अर्धं तूप अर्धं तेल घेतलं तरी चालतं, किंवा फक्त तूप वापरलं तरी पण चालते. मग त्याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, 2 मिरं आणि 1-2 वेलची असं घालून घेतलं तेलात अगोदर. आणि नंतर मग कांदा घातला. कांदा भाताला जेवढा तुम्ही जास्त वापराल तेवढा भाताला चव येते. मी 2च घेतले होते. आता कांद्याचे दर खूप महागलेत. आता इकडे तरी मला वाटते 75-80 रुपये असं किलो झालेत कांदे. आणि वरून मग परत थोडंसं टोमॅटो पण एक उभं चिरून घातलं. हे मसाले अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. टोमॅटो पटकन भाजायचं, त्याच्यासाठी मग मीठ घातलं होतं थोडंसं. आणि परत टोमॅटो भाजलं की मग बटाटा आणि शेंगदाणे घातले. शेंगदाणे आवडतात भातातले. असं केल्यानंतर हे खडे मसाले घालून शेंगदाणे नाही घातले तरी चालते, पण मुलांना शेंगदाणे आवडतात म्हटल्यानंतर मग मी थोडंसं घालते. आणि हे मसाला अगदी व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं. तोपर्यंत तांदूळ धुवून पाणी नितळत ठेवून दिलं होतं. अगोदर तांदूळ धुवून ठेवते आणि नंतर फोडणी घालायला घेते. मग त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला घातला होता. तांदूळ घातले की मग थोडंसं 1-2 मिनिट तरी असं परतून घ्यायचं. तांदूळ छान परतले की पण भात असा कसा मोकळा होतो. आणि पाणी गरम करून घातलं होतं. गरम घातलं तरी चालते, थंड घातलं तरी पण चालते, तसं काही हे नसते. आणि थोडासाच बनवायचं होतं मला भात, दुपारच्या वेळचाच फक्त, कारण संध्याकाळी परत भात नाहीत खात, त्यामुळं थोडासाच बनवलं होता मी. कारण कसं सकाळचं नाश्ता केला की मग दुपारी भात, आणि दुपारी भात खाल्ला की संध्याकाळी चपाती, असं एका वेळेस सगळे पदार्थ नाही खात. आणि चपाती एक वेळच असते फक्त संध्याकाळीच. मग वरून थोडीशी कोथिंबीर घातली, सर्व मिक्स करून घेतलं आणि मग कुकरचं झाकण घालून दिलं. आता जेवणं वगैरे झाली, भांडी वगैरे आवरून झालं. मग गव्हाचं पीठ संपत आलं तर म्हटल्यानंतर म्हटलं दळण करून ठेवावं. मग गहू नीट करायला घेतलं होतं. गहू चांगले भेटतात इकडे, पण महाग भेटतात जरा. हे ओके कंपनीचं होतं, म्हणजे कंपनी भेटते, लोकवान, अशा 2-3 कंपनी भेटतात, पण महाग असतात आपल्या महाराष्ट्रापेक्षा ना.
इकडे 48 49 असं किलो भेटतात. एकदम जर 30 किलोचं ठिकं घेतलं तर मग ते 47 46 असं देतात. पण आपण जर 5-10 किलो घ्यायला गेलो तर मग 50 रुपयेच किलोनं देतात आपल्याला. आणि 30 किलोचंच ठिकं भेटतं, अशी मोठी ठिकी नाहीत भेटत. 50 किलो हे असं नाही भेटत, 30-30 किलोचंच असं त्यांचं प्रमाण असते. पण भेटतात, मग आपल्या गावाकडच्या सारखे गहू भेटतात आणि अगदी स्वच्छ असतात, काहीसुद्धा घाण नसते त्याच्यामध्ये. एक 10 मिनटामध्ये दळण करून होतं. आता हे आणून थोडे जास्त दिवस झाले त्यामुळे चाळून वगैरे बघितलं, कारण ह्या क्लायमेटमध्ये इकडच्या काय होतं, किडा होतो एखादा असा. मग चाळल्यानंतर मग किडा असेल तर मग तो खाली पडतो, त्यामुळे मग चाळून घेते. आणि खडा वगैरे असं काही नसते त्याच्यात. 30 किलोमध्ये एखादा खडा म्हणजे बाय चान्स सापडला तर सापडतो, नाहीतरी खडा नाही सापडत शक्यतो. पण एकदा चाळून पाकडून बघितले की, चेक करून दिलं की मग आपल्याला पण ते बरं वाटतं. आणि असं 10-10 किलो अशा प्रमाणातच दळून आणते, जास्त काही एकदमच नाही दळत. झालं होतं आता गव्हाणी उठ करून. बाकी राहिलेलं कसं व्यवस्थित पॅक बांधून ठेवावं लागतं. मग दळण करून झालं होतं. तो माझं एक पार्सल आलं होतं. मी महालक्ष्मीचा मुखवटा मागवला होता. असंच मांडत होते पूजा, पण आता छान वाटतं, ते छान दिसायला छान दिसतं म्हटल्यानंतर म्हटलं आपण पण एक मागवावा. छान भेटला आहे, पण थोडेसे डोळे ना त्याच्यात फोटोत वेगळे दिसत होते ना, असे थोडे हे दिसतात. पण मुखवटा छान आहे. मिशोवरून मागवला होता मी. आणि नंतर मग हा मी काल कट करून ठेवला होता ब्लाऊज, तो घेतला शिवायला, कारण उद्या द्यायची होती साडी आणि ब्लाऊज. आता ख्रिसमसची सुट्टी आणि लग्नांचा सीझन चालू झाला, त्यामुळं सुट्टी 10 दिवस सुट्टी असते इकडे केरळमध्ये ख्रिसमसची. त्यामुळं मग लग्न पण सापडतात आणि सुट्टी पण होते मुलांची गेल्यासारखं, म्हणजे 10 दिवस राहायचं होतं. त्यामुळं मग आता बऱ्याच फ्रेंड गावी जाणार आहेत, त्यामुळे शिलाईचं पण थोडंसं जास्तच काम आहे. मग आता आवरून झालं होतं म्हटल्यानंतर म्हटलं ब्लाऊज हे करून घ्यावं. बिगर अस्तरचा असला की पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. अस्तर आणि हा साधा होता, काही डिझाईन वगैरे काही नव्हती, असाच म्हणजे डेली वेअरच्या साडीचं कसं साधा ब्लाऊज पीस होता, त्यामुळे मग शिवून पटकन झाला की मग परत हे करायला घेतलं, स्वयंपाक बनवून घेतला. मुलांना कसं पातळ भाजी जास्त खायला नाही आवडत, मग असं काहीतरी दिलं की त्याच्यासोबत मग खातात. बेसनची पोळी बनवून घेतली, कांदा मिरची टाकून बनवली. आणि दोन्ही ह्याच्यात 2 ठेवले, एक दोशाच्या तव्यामध्ये ठेवली होती, त्याला काही जाळीच पडली नाही. आणि हा चपातीच्या तव्यात केलेली छान झाली होती. आणि प्रांजूला कांदा घातलेली आवडत नाही म्हटल्यानंतर तिला अगोदर एक कांदा मिरचीनं टाकलेली साईडला काढली. आणि चपाती पण बनवून झाल्या होत्या. जेवण वगैरे आवरली. जेवण झाले की मग नंतर किचन वगैरे सगळं आवरून मग शिवायला बसते, कारण परत उठून किचनमध्ये यायला म्हटलं की नको वाटतं. सगळं आवरून झालं, मग म्हटलं आता साडीला फॉल लावून घ्यावा होता. साडीला दोन्ही साईडचे काठ शिवून नंतर मग फॉल जोडून घेते. नंतर मग एक संगच म्हटलं ब्लाऊजला पण आणि साडीला पण हातशिलाई फॉलला पण करून होते. एक साईड मशीनवर शिवते आणि एक साईड हातशिलाई करते. ही डेली वेअरची साधीच साडी आहे. मशीनवर जोडून झालं की परत मग हातशिलाई करायला बसले. अगोदर ब्लाऊजला हे करून घेतलं, कारण साधा ब्लाऊज असेल की काय होतं, हातशिलाईचं थोडं जास्त काम वाढतं.
कारण पाटीला इकडे गळ्याला पण म्हणजे हात शिलाईच करायला लावतात. पायपिंगपेक्षा ते चांगलं वाटतं. आणि हाताला म्हणल्यानंतर थोडासा जास्त वेळ जातो. शिलाईचं काम होतं आहे पटकन बिगर अस्तरचं असल्यामुळं, पण हात शिलाईला थोडासा वेळ जातो. हात शिलाई करून झाली की लगेच हुक पण लावून घेतली. अगोदर असं चॉकनं मार्क करून घेते, म्हणजे मग ते बरोबर समोरासमोर लागले जातात हुक. हुक लावून झाले की मग साडीला पण फॉल जोडून घेतला. असं पाठ खाली ठेवून त्याच्यावर ठेवून